कामळज तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथे श्री चक्रधर स्वामी जन्मोत्सव सोहळा चालू असून या सोहळ्याची सांगता उद्या दिनांक 16 सप्टेंबर रोजी होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त कामळजवासियांकडून करण्यात आले आहे। 1142 मध्ये या कलियुगामध्ये पूर्ण परब्रह्म परमेश्वराचा अवतार सर्वज्ञ श्रीचक प्रभू गुजरात राज्यामध्ये भडोस भरवस या ठिकाणी हरिपाळाचं मृतकाया उठून त्यांनी महाराष्ट्रामध्ये पदार्पण केलं। 1142 ते 1196 पर्यंत या महाराष्ट्रामध्ये गोदेच्या काठाने खानदेश विदर्भ विविध प्रांतामध्ये फिरून अखिल विश्वाचा संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। या महाराष्ट्राचं सिंहावलोकन करत असताना चातुर्वर्णी व्यवस्था होती, धर्ममार्तंडाची ठेकेदारी होती, जातीपात होता, भेदभाव होता, अंधश्रद्धा होती। हे सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी महाराष्ट्र निरखून पाहिल्यानंतर तळागाळातील जनसामान्यापर्यंत प्रवास करून सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी अखिल विश्वाला संदेश दिला। या जगतामध्ये जात नावाची वस्तू नाही, जीव नावाची एकच वस्तू अशी आहे, फक्त व्यवसायामुळे ही मानव जातीने निर्मित केली जात आहे असा संदेश श्रीचक्रप्रभूंनी दिला। आणि मराठी साहित्यातला पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरीच्याही अगोदर जो लीळाचरित्र ग्रंथ सांगितला ही महान देण या महाराष्ट्राला दिली। आणि हीच कवी जी आद्य कवियत्री जी निर्माण झाली या महानुभाव संप्रदायामध्ये महदंबा ही आद्य कवियत्री प्रसिद्ध झालेली आहे। असं योगदान देत असताना सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी जनसामान्यापर्यंत पोहोचले। वाडोवाडी गल्लोगल्ली झाडाखाली बिदी गोदरिया प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वामींनी विश्वाचा संदेश दिला की माणसाच्या धर्म जरी कळत नसेल किंवा मानवता धर्म तरी त्याला कळावा। या उद्देशाने सर्वज्ञ श्रीचक्र महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये 54 वर्ष राज्य केलं। 54 वर्षाच्या कालखंडामध्ये त्या कालखंडात फिरत असताना बहुतांशी 90% ब्राह्मण वर्ग होता आहे महाराष्ट्रामध्ये। ब्राह्मण स्वामी श्रीचक्रप्रभू स्वतःही ब्राह्मणच होते। ब्राह्मण असतानाही सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी डोमेग्रामला मातांगाचा स्वतःहून लाडू प्रसाद खाल्ला आणि लाडू खाऊन त्या ब्राह्मणाला सुद्धा वितरित केला की ही ब्राह्मण मंडळी जात पात कुठली मानू नका, जातीचं विष फैलवू नका, ही विश्वामध्ये शांती नांदायची जर असेल तर भेदभाव सोडून देऊ, विश्वबंधुत्व, आत्मीयता, राष्ट्रप्रेम, देशप्रेम, कौटुंबिक प्रेम, संत प्रेम, आध्यात्मिक प्रेम जोडा अशा प्रकारचा महान संदेश श्रीचक्रप्रभूंनी या महाराष्ट्राला दिला। आणि तो वारसाची परंपरा चालावी त्याची आठवण यावी म्हणून आम्ही दोन्ही अवताराची जयंती गेल्या 12 वर्षापासून कामळज नगरीमध्ये संपन्न करत आहोत। आज श्री गोविंदप्रभू बाबांची पण जयंती आम्ही 16 तारखेला संपन्न करत आहोत। तसे पाहू गेलं तर सर्वज्ञ श्रीचक्र महाराजांचे गुरु गोविंदप्रभू बाबा होते का श्रीचक्र महाराजांनी गोविंदप्रभू बाबापासून दानशक्तीचा स्वीकार केल्यामुळे या दोन्ही अवताराचा समन्वय साधून आम्ही 16 तारखेला दोन्ही अवताराची जयंती संपन्न करत आहोत। आणि ही समाजाला हे सांगायचं आहे अहिंसा परमो धर्म आणि शांतीचं बीजारोपण। या जगतामध्ये अष्टपैलू जीवन जगत असताना अष्टभोगी परिपूर्ण जीवन जगत असताना मानव जातीला सुख जर पाहिजे असेल तर खऱ्या अर्थाने अध्यात्माशिवाय कधीच शांती भेटू शकत नाही। म्हणून घराघरामध्ये देशादेशामध्ये राज्यामध्ये शांतीचं रोप लावावं हा महान संदेश श्रीचक्रप्रभूंनी अखिल विश्वाला दिला। त्यांची आम्हाला आठवण असावी। मानव संप्रदायाचं हे अख्खं गाव 100% मानव संप्रदायाचा अर्थात कृष्णपंथी आहे, चक्र महाराज उपासक आहेत। म्हणून भव्य आणि दिव्य कार्यक्रमाचं नियोजन समाजाला कळावं, संदेश पोहोचावा या उद्देशाने आम्ही संपन्न करत असतो। या ठिकाणी करत असतानाही ग्रामस्थांचा सहयोग आहे। या कार्यक्रमाचे आयोजक गेल्या 12 वर्षापासून ग्रामस्थ मंडळी कामळज तालुका मुदखेड जिल्हा नांदेड करत आहेत। अशा पद्धतीने या ठिकाणी गेल्या 9 तारखेपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तथा श्री गोविंदप्रभू अवतार दिन महोत्सव चालू आहे। येणाऱ्या 16 सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे। तरी पंचक्रोशीतील सर्व महानुभाव पंथांनी तसेच इतर लोकांनी सुद्धा या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन येथील आपल्या गावकऱ्यांच्या वतीने तसेच दत्त मंदिराच्या वतीने करण्यात येत आहे। धन्यवाद।